एवढा मोठा खेळा घुसलेला टायरात. किती दिवसात आपलं घराचं काम पूर्ण होईल? केलं तर 4 दिवस, हा, नाही केलं तर 8 दिवस. तर मी आता या खड्ड्यात चाललो. तर तुमचं स्वागत आहे का ब्लॉग मध्ये. अरे यार पळून गेले तानुशी. खोल जा, पकडून ठेवलं इथं दरवाजा. तळ उघडा नाही ते, काही नाही उगाच साडी घालून हे कराल ती मस्ती कराल ती. मी आता जस्ट कॉलेज येऊन आलो आणि आज जरा अभ्यास पण आहे मला, कारण की सोमवारी पेपर आहे आमचा. 6 सब्जेक्ट आहेत आणि तेच कम्प्लीट 3 दिवसाचा पेपर आहे. 3 दिवस पेपर चालणार. आणि बघा घरात सगळे कपडे सुकायला घातले तिथं. सगळे कपडे इथंच आहेत. बाहेर पाऊस आलता त्यामुळं. तर पाऊस बघा कसला आलाय परत यार. या पावसामुळे बाहेरच जायला जमा नाही. लय अवघड केलं पावसानं. पावसामुळे एक तर घरातच राहावं लागायला. तवगा दिसली. काय ना काय इकडे दाखवत तिचं आता परत तेव्हा मेकअपचा सगळा राडा करून ठेवला हिने इथं. आता लाईट गेली आहे त्यामुळे आता इथं असं करत बसले. लय वारं सुटले रे बाबा बाहेर. तेव्हा बाप लय वादळ सुटले. अवघड आहे. रानू इकडे बघा. तर आता आम्ही पाणी मारायला आलता आणि JCB खड्डा केला बाथरूमचा. दाखव बरं जा, दाखवून ये. सांग काहीतरी. काय सांगू, मला काय कळत नाही त्याचं. सांग म्हणाले बरं. हे बघा एवढी मोठी जागा आहे. इथं हॉलचा डोर आहे. इथं केलंय बाथरूमचा खड्डा. दाखवलं. तर मी आता या खड्ड्यात चालू. बघू आपण हाईट किती जाऊ का. नाही येत बघायला निघायला. खालती वरती माती हे असल्यामुळे डायरेक्ट घसरते. हो घाणवायला हात इथपर्यंत खांद्यापर्यंत. तर मी आता जस्ट ह्या खड्ड्यात आहे. तर एकदम माती अशी मऊ सारखी. थांबायला टॉर्च लावतो. हां आता बघा मऊ माती आहे नुसते मध्ये. काय करायलीस? मोजायली आहे म्हण. आणि सरळच नाही. अरे हां हां किती येईल? 17 सेंटीमीटर. 17 सेंटीमीटर का? 71 सेंटीमीटर. किती आहे तिला अजून मोजायला ना. वा JCBचे पंजे पण आहेत. किती? 18 सेंटीमीटर आहे. आता काय म्हणायचं हिला ते तुम्ही कमेंट मध्ये करा. इथून इथपर्यंत 18 सेंटीमीटर आहे म्हणून. 180. कधी म्हणाली 71, कधी 18, कधी 17. 180 असेल किती तरी. मी पण नाही मोजलं. माझ्या खांद्यापर्यंत 5 फूट असेल माझ्या खांद्यापर्यंत म्हणल्यावर. 18 म्हणल्यावर किती होतं मला काय माहिती. एक स्केल एवढं स्केलपेक्षा मोठी आहे. नॉर्मल स्केल असते का त्याच्यापेक्षा मोठा असते. 18 सेंटीमीटर. बाहेर निघता येते का नाही की. हे बाथरूमचा खड्डा आहे. बाथरूम मध्ये बसले. काय बाथरूमच्या खड्ड्यामध्ये बसले. लेशाने बाथरूमच्या खड्ड्यामध्ये बसलंय. पण ह्या अजून खड्डा आहे नॉर्मली. बाथरूमचा खड्डा म्हणता येणार नाही याला. तयार नाही झाला. तर आता मी ट्राय करणार याच्या बाहेर जायला. काय माहिती येते का. हो माती तर सर काही. बाबो पडा. कपडे खराब होईल. मुद्दाम घसरायले. मुद्दाम कसा जोर आलाय मला. धरे चावी. कपडे घाण होईल माझे. निघते येते. झाले बघ काय सर खराब झाले. अंधार झालाय. चला घरला. हेच दाखवायला आलता. नाच. तर आता आम्ही आलो परत घरी. खड्डा चांगला खोदलाय की. मम्मी आणि पप्पाच गेलते तेव्हा ते खड्डा खोदालते तेव्हा. मोठा आहे का मग? लय मोठा. मी उतरलेलं मध्ये. कशाला पाणी साचलं नव्हतं का कटलं पाणी पावसाचं? आणि एवढा पाऊस होता का. माती फक्त अशा चिखलासारखी झालती. पुन्हा अंगाला लागले. ते धुवायचं तो असतो बरं आता. इथपर्यंत लागत होता खड्डा. इथपर्यंत मोठा आहे. पण ती बाजूची म्हणाली की अजून मोठा पाहिजे. पण जातच नाही मनकी. म्हणजे कोण बोला आता खाली जात नाही मुरुम असल्यामुळं. मी मगाशी त्या खड्ड्यात होतो मला काय बोलते.
बाथरूमच्या खड्ड्यात उतरलाय बसलाय कुणाला मला ए का खराब नको कर मारलं का? हं कुठं गेला का तोंडात गेलाय का हम्म आपण सगळ्यांना विचारू म्हणजे तुला किती दिवस वाटतात म्हणजे किती दिवसात आपलं घराचं काम पूर्ण होईल केलं तर 4 दिवस हा नाही केलं तर 8 दिवस नाही केलं तर म्हणजे एक दिवस आड एक दिवस आड म्हणजे एक दिवस म्हणजे आळसपणा केल्यावर मिस्त्री आमचे लय हुशार आहेत रानला विचार रानू तर काय मोबाईल मध्येच येडी आहे मला सांग माईक आहे तिकडे काय बघायलीस ते नकली माईक आहे फक्त ऍझम्पशन कर इथं माईक आहे म्हणून पीके ब्लॉगचा माईक आहे तुला काय वाटतं किती दिवसात काम पूर्ण होईल घराचं मम्मीचं आन्सर नको देऊ 10 दिवसात 10 दिवसात का बर कशावरून लवकर झाले सगळं लवकर होईल. काय काय म्हणजे सगळं आता काम झालं सगळं थोडंच राहिले तर आणि मग हात घासायचं काय होतं 10 दिवसात होईल. 10 दिवसात होते हा. मला पण वाटतं 5-6 दिवसात किंवा लागतील 10 दिवस हे तर आळस. वेळच आहे. काय काय माझी कॉपी नाही करेल तुझी कॉपी कुठे केली 10 दिवस 5 बरं चल 5-6 दिवस लागतील किंवा 9-10 दिवस लागतील बस तर फक्त 10 म्हणे मी 9-10 दिवस आणि पप्पा तर विचारू शकत नाही पप्पा काय माझ्यापाशी नको आणू कॅमेरा मग म्हणते का म्हणजे मला घेऊ नको व्हिडिओ मध्ये असं म्हणते तर कॅमेरा तेच झालं सुशिक्षित माणूस आहे आणि एक कान झाला म्हणजे गावाला गेलतो तेव्हा झालता तर या ट्रायपॉडचा मला ट्रायपॉड जास्त वापरायलाच नाही म्हणजे येईल आहे फक्त स्टेबलायझेशन आणि हे काय बोलते तर जरा प्रॉब्लेम येईल याच्यात दाखवतो तुम्हाला तर बघा हा नॉर्मल ट्रायपॉड आहे इथं आपण मोबाईल लावतो ना तर याचा बघा हे पुढचं कसं झालंय ते लग्नाला गेलं लहान मुलांनी बघ फिरून फिरून काय केलं हे डायरेक्ट वरती आणलं हे तुटलंय नॉर्मल असं असते चिटकलेलं पण हे तुटले आणि बघा हे तर डायरेक्ट बाजूला चुकडून काढलेलं बघा आणि हे असतं याच्यात लागलेलं हे महागाचं दिसतंय का हे याच्यात असतंय आणि हे वेगळं असतं हे आणि हे वालं पण त्यांनी एवढं फिरवलं की हे पण तुटलं आणि हे डायरेक्ट त्याच्यात पण चिटकूनच आलं हे त्यामुळे जास्त वेळ मोबाईल लावला ना असं मोबाईलचं स्टेबलायझेशन समजा असे असलं ना हळूहळू पुढे होते आणि कधीतरी एखाद्याच पडायला येते मोबाईल तेव्हा भीती वाटायला मला तरी बघा फेकी किंवा काहीतरी लावून चिटकावं गेल्यास पण मी चिटकावलं ते किती 1 वर्ष झालं असेल या चिटकून पण ते आता परत झाले परत चिटकावं लागलं आता तर आता मला बघा काय दिसलं दिसायला का नाही तुमचं अरे तो होतं की बघ फिरवलं काय तर आता लय शोधलं काय माहिती कुठं गेलंय भेटलाच नाही शेवटी एवढा मोठा खिळा घुसलेला टायरात पण हवा गेली नाही टायरातली पंक्चर झालं नाही काय नाही ट्यूबलेस असल्यामुळं लय शोधलं मी तरी भेटला नाही जाऊ दे भेटा नाही दाखवावं म्हणलं एवढा मोठा होता खिळा ते काढावं म्हणलं ते पंक्चर होते आणि पंक्चर काढायला इथून लय लांब जावं लागते